तसं प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा नामपर प्रकाराची 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा म्हटला तर जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, साऱ्या बाबांना नामस्मरण करा, भक्ती मार्ग निवडा. मग त्यांची भक्ती आपल्यासारखी आहे का? तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा. सतत भगवान परमात्माचे नामस्मरण करा. आणि ते सांगतात आपल्याला का त्या नामस्मरणामध्ये मी एवढा विलीन झालो का पाप पुण्याचं मन मला अंगासही लागत नाही. संसाराचा त्याग करून मी नामस्मरणामध्ये विलीन झालोय. विठ्ठल विठ्ठल अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. तुमच्या गावामध्ये तुम्ही खूप छान नियोजन केलेलं आहे आणि या नवरात्री महोत्सवानिमित्त तुम्ही खूप सुंदर असं नियोजन करून माझ्यासारख्या पामराला इथे कीर्तन करण्यासाठी बोलवले, हे माझे मी खूप मोठे भाग्य समजते. तसंच माझे काका गजानन बहुरुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिवप्रेमी मित्र मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. यांचे सर्वांचे मनापासून आभार. तसंच कीर्तनाला उपस्थित सर्व गायनाचार्य, हरिभक्तपरायण गणेशराम महाराज, तसंच गौरव महाराज, त्याच्यानंतर हार्मोनियम वादक आनंद महाराज, पखवाज वादक जितेंद्र महाराज, तसंच असणारे आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य श्रीराम महाराज. त्याच्यानंतर आता सर्वांची नावं घेणे एवढे शक्य नाही, त्याच्यामुळे सर्व भजनी मंडळी तसंच तुम्ही सर्व माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आता एखाद्याचं नाव सुटलं असेल त्याच्यामुळे उखाण्यात नाव घेऊ का सर्वांचं? आधी केली काशी पैठण केले गेल्या वर्षी, आधी केली काशी पैठण केले गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथांची कावड, मग लागली पंढरपूरची आवड. पंढरपुरात पाहिला विठ्ठल रखुमाईचा जोडा, मग पाहिला वाकडीचा वडा. वाकडीच्या वडाला मुक्ताबाईची तरकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ. आळंदीला जायची झाली वेळ, आळंदीचे देऊ आहे तर खास. देऊचा पाहिला दिवा, पती म्हणते महादेवाला जावा. महादेवात पाहिला बडी, जगन्नाथाला जायची आली पाडी. जगन्नाथाची शोभा आणि माझ्या कीर्तनाला तुम्ही सर्व उपस्थित राहिले म्हणून तुमच्या सर्वांच्या मागे माझा पांडुरंग परमात्मा उभा. विठ्ठल विठ्ठल आता आपण अभंगाकडे वळूया. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगतात तर, अरे बाबांनो सतत नामस्मरण करा. आता तुम्ही म्हणसाल नामस्मरण केल्याने काय होतं, तर नामस्मरण हेच असं आहे का आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. आता आताच्या युगात पाहिलं तर नामस्मरण हेच सर्वात महत्वाचं आहे. तसे युगाचे 4 प्रकार आहेत. कोणकोणते? पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापारयुग आणि चौथं कलियुग. आता पहिलं सत्ययुग म्हणजे काय? तर सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा हा यज्ञ यागादी कर्म करावे लागत होते तेव्हा प्रसन्न होत होता. दुसरं त्रेतायुग, त्रेतायुगामध्ये पूजा पाठीने प्रसन्न होत होता. तिसरं द्वापारयुग, द्वापार युगामध्ये यज्ञ यागादी कर्म करावे लागत होते. आणि चौथं कलियुग. आता कलियुगामध्ये काय? कलियुगा माझे
कलियुगामध्ये काय तर नामस्मरण केल्यानेच आपल्याला भगवान परमात्मा प्रसन्न होतो. आता नामस्मरणच का करावं? आता नामस्मरण फक्त तुम्ही आम्ही करतो का? तर नाही महाराज. कोणत्याही क्षेत्रामध्ये असो नामस्मरण केल्यानंतरच कोणत्याही कामाचा आरंभ केला जातो. आता तसं म्हणलं तर परमार्थिक क्षेत्रात म्हणायचं झालं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्यावेळेस सर्वात आधी गणपतीचे स्तवन केले. देवा तुझी गणेशू सकलार्थमधी प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. त्यानंतर तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस गाथा लिहिला त्यावेळेस आधी विठ्ठलाचे स्तवन केले. आता हे झालं परमार्थिक क्षेत्रातलं. परंतु व्यावहारिक क्षेत्रातही तसंच असतं. ज्यावेळेस ब्राह्मण काका लग्न लावतात, तुम्ही ऐकले सर्वांनी, लग्न पाहिलेलं आहे ना. ज्यावेळेस ब्राह्मण काका लग्न लावतात त्यावेळेस सुद्धा आधी गणपतीचे स्तवन केले जाते. आरंभी विनती करू गणपती विद्याद्या सागरा आराध्य हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. तुम्ही तांदूळ फेकू नका बरं का, कारण आपण कीर्तनात आहोत. नाही काही काहीच असतं महाराज त्याच्याकडे लक्ष. या दोघांचं केव्हा लागतं आणि आमचं केव्हा भागत. पण आपण तसं काहीच होणार नाही कारण आपण कीर्तनात आहोत. आता नामस्मरण हे झालं व्यावहारिक क्षेत्रातलं आणि परमार्थिक क्षेत्रातलं. दोन्ही क्षेत्रामध्ये नामस्मरण केलं जातं तेव्हाच कोणत्याही शुभ कार्याला आरंभ होतो. आता नामस्मरणच का करावं? तर नामस्मरण हे सर्वात मोठं आहे. आता तुम्ही म्हणताल सर्वात मोठं कसं काय? आता एक काम करा, तुम्ही सांगा मला सर्वात मोठं काय. आपल्या दृष्टीने विचार केला तर सर्वात मोठी ही आपण पृथ्वी मानतो. परंतु पृथ्वी मानली तर ही सर्वात मोठी नाही. कारण आपण जर बारीक दृष्टीने विचार केला तर पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी व्यापक आहे, पाण्यापेक्षा 10 पट अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा 10 पट वायू व्यापक आहे, वायूपेक्षा 10 पट आकाश व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही अनंत पटीने भगवान परमात्म्याचं नाव मोठं आहे. गगनाहुनी नाम वाड आहे, गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पूजे निवृत्ती सीतार, ज्ञानदेव पूजे निवृत्ती सीतार. गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. भगवान परमात्म्याचं नाव मोठं आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे का गगनाहून सुद्धा भगवान परमात्म्याचं नाव मोठं आहे. आता ज्यावेळेस अत्यंतिक प्रलय होतो तेव्हा कारण हे कार्यामध्ये विलीन होतं. कसं? तर पृथ्वी ही पाण्यात विलीन होते, पाणी हे अग्नीमध्ये विलीन होतं, अग्नी ही वायूमध्ये विलीन होते, वायू हा आकाशात विलीन होतो आणि आकाश हा भगवान परमात्म्यामध्ये विलीन होतो आणि शेवटी उरतो एक त्या भगवान परमात्मा मरून तो सर्वात मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल आता भगवान परमात्म्याचे नामस्मरण आपणच करत नाही तर याच्यावर एक पुराणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे, ते सांगते. ज्या वेळेस नारायण भगवान परमात्मा पाण्यावर शयन करत असताना त्यांच्या बेंबीतून एक कमळाची कडी उगवली. काय? कमळाची कडी उगवली आणि ती फार मोठ्या अंतरावर जाऊन स्थिर झाली. तेथे ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाचा जन्मातून त्यांच्या डाव्या अंगातून मनुराजा नावाचा जन्म झाला आणि उजव्या अंगातून शत्रुपा राणीचा जन्म झाला आणि या दोघांचा विवाह झाला. त्यावेळेस ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं का तुम्ही आता प्रजा उत्पत्ती करा. पण हे दोघे म्हटले आम्ही राहावं कुठं?
कारण हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी ही पाताळाला नेली होती. पाताळाला नेली होती म्हणून आम्ही राहावं कुठं? तर भगवान परमात्म्याने त्यांना जागा दिली आणि तिथे प्रजा उत्पत्ती होऊ लागली. परंतु भगवान परमात्म्याने ह्या अत्यंतिक प्रलय पृथ्वी तिथून बाहेर आणण्यासाठी काय केलं? तर ओम तत्सत या नामाचा जप केला. मला पुढं कथा सांगायची नाही, मला सांगायचं एवढंच आहे का ब्रह्मदेवाने सुद्धा भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तेव्हाच आपली पृथ्वी ही वरती आली. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याने काय होतं? तर मला तरी असं वाटतं का भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण या आयुष्यामध्ये येऊन केलं नाही तर आपलं आयुष्यच काही कामाचं नाही. परंतु मग साधू संत आपल्याला नामस्मरण कसं करायला सांगतात? असं सांगतात का ते आपल्याला नवरात्र चालू आहे म्हणून 9 दिवस देवीची भक्ती करायची नंतर विसरून जायचं असं सांगतात का? तर नाही महाराज, आपल्याला संत तुकाराम महाराज नामस्मरण कसं करायला सांगतात हे अभंगाच्या प्रथम चरणात. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, सर्व अलंकार जेने सदा चित्ता समाधान, जेने सदा चित्ता समाधान, जेने सदा चित्ता समाधान, जेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की अरे बाबांनो नामस्मरण करा, परंतु कसं करा? सदा नाम घोष करू हरी कथा. कसं? तर सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. आता तुमचं आमचं कसं असतं? सप्ताह चालू झाला का 7 दिवस गड्यात 4 माळी आणि सप्ताह संपला का 30 माळ काढायची आणि कुठे टांगायची? खोटीला. असं काही आहे का तुमच्याकडे? नाही. तर आपल्याला साधू संत सांगतात का सतत नामस्मरण करा, परंतु तुम्ही आम्ही तसं करत नाही. आपलं कसं असतं? वार बदलला का देव बदलला, बरोबर ना? सोमवार आला का आपण काय करतो? लगेच महादेवाची भक्ती करतो. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंड मालिका डमड 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 निनाद वरमडरमय चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिव. जटाकटाह संरहान निम्न नील निर्जली विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि जगद 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 जलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रचित्त प्रतीक्षा ममं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सोमवार गेला आणि मंगळवार उगवला का लगेच देवीची भक्ती. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी, महिषासुर मर्दना लागुनी. विविध तपाची करावया धाडणी, विविध तपाची करावया धाडणी.
माझी करावया धारणी देवीचा माझी करावया धारणी भक्ताला की तू बाबा निर्बाणे आईचा जोगबा मागिन आईचा जोगबा मागिन आईचा जोगबा मागिन आईचा जोगबा मागिन मंगळवार गेला आणि बुधवार आला का लगेच दत्ताच्या मंदिरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बुधवार गेला आणि गुरुवार आला का लगेच साईबाबाच्या मंदिरात गुरुवार गेला आणि शुक्रवार उगवला का लगेच परत चालले देवीच्या मंदिरात शुक्रवार गेला आणि शनिवार आला का मग हनुमंताच्या मंदिरात कसं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय धरधरले आसमान धरधरली धरधरले आसमान आणि एक मुखानं बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान शनिवार गेला आणि रविवार उगवला का मग सर्वांनाच माहिती आहे कोण उरलं लगेच खंडेरायाच्या मंदिरात वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 ती वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी 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 न माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी अशी आपण 7 दिवस वेगवेगळी भक्ती करतो महाराज परंतु तुकाराम महाराज म्हणतात का अशी भक्ती करून काही उपयोग नाहीये आपल्याला कशी भक्ती करायची आहे तर सतत एकाच देवाची भक्ती करायची आहे आता तुम्हाला सर्वांना वेगवेगळा देव आवडत असेल परंतु तो सर्व एकच आहे परंतु भक्ती करत असताना अशी करू नका कधी देवाला आवडणार नाही लोकांना आवडेल अशी भक्ती अजिबात करू नका देवाला आवडेल अशी भक्ती करा म्हणून सतत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात का सतत नामचिंतन करा सतत देवाची भक्ती करा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान आता तुकाराम महाराज म्हणतात की अरे बाबांनो नामस्मरण करा मग तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज तुम्ही भक्ती करून करून तुम्हाला भेटते तरी काय तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा मी भक्ती करतो ना या भक्तीतच मला सर्व काही भेटतं आता भक्तीतच सर्व काही भेटतं म्हणल्यावर
आता तुमच्या आमच्या दृष्टीने समाधान प्राप्तीची साधनं काय आहे बरं का? बायको, मुलं, पोरं, सोरं हेच आहे ना. परंतु तुकाराम महाराज म्हणतात का हे एकही समाधान प्राप्तीचे साधन नाही. मागं घडलेली घटना आठवली म्हणून सांगते. कामावर कोणी कोणाचं कामा येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व आपले. ते फार सुंदर म्हणलेलं आहे. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर. दाम करी काम देवा, दाम करी काम रे, दाम करी काम देवा, दाम करी काम रे. तुकाराम महाराज म्हणतात की अरे बाबांनो, कोणी कोणाचं नसतं. भगवान परमात्मा आपला आणि आपण त्याचे, एवढंच मानून आपण संसारात चाला. तुम्हाला सांगते, मागं घडलेली घटना आहे बरं का. आई वडील मुलांना किती शिकवतात बरं, त्यांच्यासाठी काय नाही करतो. माग ही खरं घटना आहे बरं का, असं दृष्टांत म्हणून नाही सांगत. एक मुलगा होता, फार गरीब कुटुंबातला होता, फार गरीब. मी म्हणते त्याला राहायला सुद्धा घर नव्हतं, तरी आई वडिलांनी इतकं शिकवलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. परक्या देशात जाऊन राहू लागला. कुठं? परक्या देशात डॉक्टर झाला. त्याचं पूर्ण शिक्षण वगैरे झालं, तो नोकरीला लागला. नंतर त्याची आई वारली बरं का. आई वारली आणि वडिलांनी त्याला फोन केला, अरे बाबा तुझी आई या जगात नाही राहिली, तू तिचं शेवटचं तोंड बघायला तरी इथं ये. तू आतापर्यंत आम्हाला भेटायला नाही आलास, परंतु शेवटच्या क्षणाला तरी तिथून इथं ये आम्हाला भेटायला. तुझ्या आईच्या आत्म्याला तरी शांती भेटेल. तेव्हा मुलगा काय म्हणला असं ना, काय म्हणला असेल बरं? मुलगा असं नाही म्हणलं मी येतो, तुम्ही 5 मिनिटं माझ्यासाठी थांबा, अर्धा तास माझ्यासाठी थांबा. अजिबात नाही. मुलगा काय म्हणला, हे बघा बाबा, मला ना ऑफिसची एवढी कामं आहेत, माझ्या हॉस्पिटलमध्ये एवढी पेशंट बसली आहे का मला थोडा सुद्धा टाइम भेटत नाही. एक काम करा, तुम्ही आईची अंतिम विधी करून टाका. वडिलांना किती वाईट वाटलं असं ना त्या क्षणी. बरं ठीक आहे, आईची अंतिम विधी पार पाडली. थोड्या दिवसांनी त्याचे वडीलही मृत्युमुखी झाले. गावातील लोकांनी फोन केला का बाळा, तुझे वडीलही या जगात नाही राहिले, तू आता तरी ये. त्यावेळेस मुलगा परत तसंच म्हणला. आई गेली तेव्हा आला नाही, आता वडील गेले तरीही मुलगा नाही आला. बरं, बापाची अंतिम विधी पार पाडून टाकली. कोणी? गावातील लोकांनी. स्वतःची मुलं आली का कामाला? नाही आली. बरं, थोड्या दिवसांनी त्याला असा फोन केला का तुझ्या आईच्या नावावर जी शेती होती आणि तुझ्या वडिलांच्या नावावर जे घर होतं ते तुला तुझ्या नावावर करून घ्यायचं असेल तर तुला तिथून इथं यावं लागतं. तेव्हा मुलगा काय म्हणला असेल? असंच म्हणला असेल ना का मला हॉस्पिटलची एवढी मोठं काम आहेत, माझ्याकडं खूप सारे पेशंट आहे, मी येऊ शकत नाही, असा म्हणला का? नाही माय बाप, असा नाही म्हणला. मुलगा म्हणला, बरं बस नसली तर मी एरोप्लेनने येतो, परंतु येतो. आहे का या जगात कोणी कोणाचं? नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सर्व आपले. पैसा संपला का सर्व संपलं. हे फार सुंदर वर्णन केलेलं आहे. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी.
म्हणून नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी महिला कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे मेल्या मागे सर्वच राहतील तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाची कोणी कोणी कोणाचं नसतं मायबाप, अजिबात नाही. मुलगा कोणाचा नाही, मुलगी कोणाची नाही. मी तरी एक परी म्हणते का मुलगी तरी आत्ता या काळामध्ये मुली तरी आई वडिलांना सांभाळतात. मुलांचं लग्न झालं का कोणाचं ऐकतात ते बायकोचं ऐकतात. बहीण भाऊ या जगामध्ये सर्वात सुंदर नातं जर कोणतं असेल ना ते बहीण भावाचं असतं. परंतु या जगामध्ये आजकालच्या जगामध्ये मला तर नाही असं दिसत का कोणता भाऊ बहिणीला सासरी गेल्यानंतर फोन करत असेल आणि दररोज बोलत असेल. अजिबात नाही. आणि मी असं म्हणत नाही का भाऊच करत नाही, ती बहीण सुद्धा भावाला फोन करत नाही. संभाजीनगरला घडलेली घटना आहे. एक स्त्री होती, दोन भाऊ बहीण होते बरं का. त्यांना आई नव्हतं आणि वडीलही नव्हते. बहिणीचं लग्न झालं, एकदम गरीब कुटुंबात पडली, एकदम गरीब. तिच्या घरी खायला अन्न नाही, राहायला निवारा नाही. भाऊ फार श्रीमंत, 4 बाहेर गाड्या, एवढा मोठा बंगला, काय नाही होत्या भावाच्या घरी. पण बहिणीला कधी एक दिवस फोन करायचा नाही, तर बहिणीला कधी एक दिवस भेटायला जायचं नाही. मायबाप काय कामाची ती इस्टेट, काही नाही. बहिणीचं लग्न झालं, सासरी गेली. दिवाळीला, भाऊबीजेला, रक्षाबंधनला सर्व बाया माहेरी निघून जात होत्या. तिला विचारत, का ग तू गेली नाही तुझ्या भावाच्या घरी? जाईल ग म्हणते, माझा भाऊ येणार आहे मला घ्यायला. बहिणीचा अंतःकरण आहे मायबाप, काय सांगेन. जाईन म्हणते, माझा भाऊ येणार आहे, तुम्ही जा. आला का भाऊ घ्यायला? नाही, अजिबात नाही. आता ज्या सासरी आलेल्या बायका आहेत त्या मला एक सांगा, आपल्या दारासमोर कधी कधी कोणीही कितीही मोठा व्यक्ती आला तर तो आपल्या भाऊची सर करतो का? नाही करत. नाही होत. आईची सर कोणी करू शकत नाही, बापाची सर कोणी करू शकत नाही, भाऊची सर कोणी करू शकत नाही आहे, आणि बहिणीचीही सर कोणी करू शकत नाही, अजिबात नाही. बरं ठीक आहे, 20 वर्ष निघून गेले, बहीणचं तोंड भावाला दिसलं नाही, भावाचं तोंड बहिणीलाही दिसलं नाही. 20 वर्ष निघता 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 20 वर्ष निघून गेले आणि भावाची मुलगी ही लग्नाला आली. भावाच्या मुलीचं लग्न ठरलं आणि भावाने पत्रिका छापल्या. तर ज्या गावात बहीण दिली होती, बहिणीच्या घराच्या शेजारच्या घरात पत्रिका आली, परंतु बहिणीच्या घरात पत्रिका नाही. त्या बाईने पाहिला, हे बाजूच्या बाईच्या भाषेचा फोटो आहे, तिच्या नवऱ्याचं नाव खोडलं, हिच्या नवऱ्याचं टाकलं आणि ती पत्रिका तिच्या घरात देऊन आली. काय सांगितलं? तुझा भाऊ आला होता, परंतु तुझ्यासोबत त्याला बोलायचं नाही म्हणून त्याने पत्रिका माझ्याकडे दिली की माझ्या ताईला देऊन टाक. बहिणीने एकदम आनंदात पत्रिका घेतली आणि त्याच्यावरती खोडलेलं नाव पाहिलं. एकेका डोळ्याला 4 अश्रूंच्या धारा लागल्या मायबाप. तरीही बहिणीचं अंतःकरण. नवरा घरी आल्यावर मालकाकडे पत्रिका दिली, म्हणे मालक, माझ्या भाचीचं लग्न आहे बरं का, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, आपल्याला जावं लागतं. तर म्हणे तू वेडीस का ग? तुझा भाऊ आतापर्यंत आपल्यासोबत बोलत सुद्धा नाही आणि तो पत्रिका तुला देणार आहे. ती म्हणली, हे बघा, तुम्हाला यायचं असलं या, तुम्हाला यायचं नसून तुम्ही नका येऊ. फाटक्या तुटक्या कपड्यांसोबत मुलांना घेऊन बसली बसमध्ये आणि निघली माहेरच्या वाटेला. रस्त्याने मुलांना सांगत होती, बाळा, आपला मामा इतका श्रीमंत आहे, आपल्याला तिथे गेल्यावर ना पोट भर जेवू घालील, आपल्याला नवीन कपडे घेऊन देईन. आता मुलांना एवढा आनंद
आता मामाच्या घरी जायचं म्हणल्यावर सर्वांना आनंद असतोच ना. जन्मलहापासून आतापर्यंत मामाच्या घरी गेले नाही. इतका आनंद मायबाप, इतका आनंद खूप सारा. माहेराला उतरल्याबरोबर माहेरची वाट पाहिली. रडतच माहेरच्या वाटेला पडत सुटली. गावातील बायका तिला बघून म्हणू लागल्या, आई बाई 20 वर्षानंतर मुलगी गावात आली. गावातल्या लोकांना इतका आनंद वाटू लागला. दुरूनच घर पाहिलं, एवढा मोठा बंगला आहे, दारी 4 गाड्या आहे, पण माझा भाऊ कुठे? मला हे नाही पाहायचं, माझा भाऊ कुठे? मला माझ्या भावाला पाहायचंय. दारासमोर गेली, भावाच्या दारी उभी राहिली. दारासमोर उभी राहिल्यानंतर तिची बहिणी आली आणि म्हणली, ताई, लोकांना पत्रिका देऊन सुद्धा लोक येत नाही आणि तुम्हाला पत्रिका न देता तुम्ही माझ्या मुलीला आशीर्वाद द्यायला आलात. माझ्या मुलीचं आयुष्य हे तुमचा आशीर्वाद ठरवेल. एवढा आशीर्वाद द्या माझ्या मुलीला, कारण स्त्रीला स्त्रीचं दुःख समजतं. भाऊ आला आणि एवढ्या जोरात ओरडला, आणि हे आमच्या दारामध्ये गरिबीचा तमाशा दाखवू नकोस. कोण होती ती? पाठची बहीण होती. काय म्हटलं? गरिबीचा तमाशा दाखवू नकोस. काय फायदा? बहीण रडत होती, एवढी रडत होती. मुलांचे भाषांचे हात धरले, बहिणीचा हात धरला आणि घराबाहेर ढकलून दिलं. ते मुलं विचारू लागले, कागा आई, तू तर म्हणली होती आपला मामा एवढा श्रीमंत आहे, कधी येईन आपला मामा आपल्याला घ्यायला? तिने काय सांगितलं असं ना, आपला मामा लवकरच येईन म्हणे. आता असं सांगणार आहे का तोच आपला मामा होता? अजिबात नाही. मुलं म्हणे, कागा आई, तो माणूस एवढा ओरडत होता, तो कोण होता? ती म्हणली, काय नाही बाळांनो, जाऊ दे, आपला मामा येईन आता आपल्याला घ्यायला, आपल्याला मामाच्या घरी जायचंय. दोन्ही मुलांना घेऊन आपल्या घरी निघून गेली. पण थोड्या दिवसांनी माझ्या ज्ञानोपारायांची, माझ्या तुकोपारायांची, माझ्या मुक्ताईची तिच्यावर एवढी कृपा मायबाप, तिचे दोन्ही मुलं सरकारी अधिकारी झाले. आणि मग तशी इस्टेट किती नाही कमवू शकत होते. भावाकडे जेवढी इस्टेट होती त्याच्याहून डबल न पैसा तिच्याकडे. त्यावेळेस भाऊ तिला म्हणत होता, ताई, माझ्यासारखा गरीबाच्या घरी ये एकदा जेवायला. ती म्हणली, दादा तू माझ्याकडे ये. भाऊ मोठ्या अंतरकरणाने तिच्याकडे जेवायला गेला. काय केला असेल त्या बहिणीने? मग बसायला पाठ दिला, जेवायला ताट ठेवायला पाठ दिला आणि अजून एक पाठ ठेवला. का ठेवला असेल? जेवढे ताटामध्ये पदार्थ होते तेवढे त्या दुसऱ्या ताटामध्ये दागिने ठेवले. काय ठेवले? काय म्हटली ती बहीण, दादा मी तुझ्या घरी आली होती त्यावेळेस तुला नाही का श्रीमंतीचा गर्व झाला होता. आता तू म्हणशील तेवढी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, कदाचित हे दागिने बघून तरी तुला माझ्या घरी सुखाचं जेवण जाईल, अशी बहिणीची अंतकरणात इच्छा होती. मायबा बहीण असते हो. आई शेतात गेल्यानंतर आपला पाळणा हलवणारी ती बहीणच असते. आई गेल्यानंतर आईच्या मायेची आपल्या पाठीवरती थाप ठेवणारी ती बहीणच असते. आपल्यावरती स्वतःपेक्षा जीवापाड प्रेम करणारी ती बहीणच असते. आणि मला तरी असं वाटतं, आपल्या भारतातल्या महिलांना तरी भावाकडून आतापर्यंत फक्त त्यांच्या हक्काच्या साडी चोडीची अपेक्षा आहे, बाकी काही नको त्यांना. तुम्ही माझ्या कीर्तनातून काही नाही घेऊन गेले तरी मला चालेल, परंतु आपल्या आई वडिलांना, आपल्या बहीणला, आपल्या भाऊला कधी विसरू नका. एवढं घेऊन गेले ना तरी मी समजेल माझं कीर्तन हे बरं झालं म्हणजे माझ्या मनाला तरी शांती भेटेल. नाही बाबा, आपण कीर्तनातून काहीतरी उद्देश दिला, दुसरं काही नाही लागत. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, कोणी कोणाचं नसतं बाबांनो, कोणी कोणाचं नसतं. कोण आपला असतं? फक्त भगवान परमात्मा आपला आणि आपण त्याचे. म्हणून तुकाराम महाराज लोकांना प्रश्न करत होते, का हो तुकाराम महाराज, काय भेटतं तुम्हाला या नामस्मरणामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मला या नामस्मरणामध्ये सुखच नाही तर सर्व सुख मिळतं. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भरा तुला तसो
आनंदी निर्भय डुलत असो, मन निर्भय डुलत असो. सर्व सुख झालो, सर्व अलंकार. सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, मला नामस्मरणामध्ये सर्व सुख मिळतं. का हो तुकाराम महाराज, पण का बरं तुम्हाला नामस्मरणामध्ये सर्व सुख मिळतं? तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरणच हे एवढी मोठी गोष्ट आहे का त्याच्याने काहीही होऊ शकतं. आता काय होऊ शकतं तर एक दृष्टांत सांगते. ज्या वेळेस नडनीड जांबुवंत हनुमंतराय सेतू बांधायचा त्यावेळेस समुद्राजवळ गेले आणि सेतू बांधायचा त्यावेळेस ते समुद्राजवळ गेल्यावर प्रभू रामचंद्रांनी एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर तो काय होणार आहे, बुडाला. दुसरा दगड उचलला, दुसराही पाण्यात टाकला, तोही बुडाला. आता प्रभू रामचंद्रांना वाटलं आपल्याला कोणी बघत तर नाही ना, म्हणून त्यांनी मागं पुढं फिरून पाहिलं तर त्यांच्या मागे हनुमंतराय उभे होते. हनुमंतराय म्हटले, प्रभू काय झालं? ते म्हणले, हे बघ हनुमंता, माझ्या हाताने दगड बुडतय. त्यावेळेस हनुमंतराय म्हटले, आता हे दगड आहे तर ते बुडणारच ना. परंतु हनुमंतरायांना माहिती होतं का आपल्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे का ते दगड सुद्धा तरू शकतात. हनुमंतरायांनी एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म लिहून अशी दगड ती पाण्यात टाकली. मायबाप, ती दगड सुद्धा पाण्यावर तरंगू लागली. एवढी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये ताकद आहे. आता हे झालं परमार्थिक क्षेत्रातलं. आता व्यावहारिक क्षेत्रातही असंच असते. माणूस जरी घरी नसला तरी माणसाच्या नावाने भरपूर कामं होऊन जातात. दृष्टांत देऊन सांगू का? एका राज्यामध्ये कालिदास नावाचे गुरु राहत होते. त्यांना शास्त्रवाद येत होता बरं का, आणि ते कोणाला न सांगता कुठेतरी निघून गेले. मग त्या राज्याचा राजा तिथंच होता. दुसऱ्या राज्यातल्या माणसाला माहिती झालं का यांचे कालिदास गुरु घरी नाही. मग त्यांनी काय केलं असं का यांना पत्र पाठवलं आणि म्हणे का तुमच्यासोबत आम्हाला शास्त्रवाद करायचंय. काय करायचंय? तुम्ही झोपले का? मग फक्त अशा माना कोण हलवायचा. काय करायचंय? शास्त्रवाद. मग त्यावेळेस तो राजाने पत्र वाचल्याबरोबर त्याला एवढं टेन्शन आलं. मग तो डोक्याला हात लावूनच बाहेर बसला. जसे तुम्ही सर्व तोंड उतरवून बसले तसंच बसला होता, अगदी असंच. नेमकं मला तर असंच वाटायला, असंच बसला होता. आता नाही बरं का, आता तुम्ही चांगले बसले, असा नव्हता बसला. मग तो बसला होता, लक्ष देऊन ऐका आता. मग रस्त्याने एक डोळा नसलेला गंगुतेली जात होता. तो म्हटला, का हो राजे साहेब, काय झालं तुम्हाला, एवढे चिंतित का बसले तुम्ही? तो म्हटला, तुला सांगून काय फायदा बाबा. तो म्हटला, तुम्ही सांगा तर सरी. त्यावेळेस तो म्हटला, बाजूच्या राज्यातून पत्र आलं आणि म्हणे का आम्हाला तुमच्यासोबत शास्त्रवाद करायचंय आणि आपले कालिदासच घरी नाही तर मग शास्त्रवाद कोणासोबत करणार? आता तुला शास्त्रवाद येत नाही, मला शास्त्रवाद येत नाही, आज शास्त्रवाद कोण करणार? त्यावेळेस तो म्हटला, एवढं काय ताण घ्यायचा, तुम्ही त्यांना पत्र पाठवा आणि सांगा आमचे कालिदास गुरु घरी नाही परंतु कालिदासाचे गुरु तुमच्या सोबत शास्त्रवाद करतील. आता मला सांगा, कालिदास एवढे श्रेष्ठ, मला त्यांचे गुरु किती श्रेष्ठ. मग पत्र पाठवलं. पाठवल्याबरोबर त्या राजाने पत्र वाचलं. नाही अरे बापरे, कालिदास गुरु असं शास्त्रवाद करतात आणि त्यांचे गुरु कसा करत असतील. परंतु त्यावेळेची माणसं आपल्यासारखी नव्हती. एकदा जबान दिली म्हणजे दिली. बरं, करायचं का शास्त्रवाद? करायचं. दुसऱ्या दिवशी शास्त्रवादाची तयारी झाली. मोठा मंडप टाकला. अगदी तुम्ही जसं नियोजन सुंदर प्रकारे कीर्तनाचं नियोजन केलं तसं शास्त्रवादाचं सुंदर नियोजन केलं. अशा 2 खुर्च्या टाकल्या. एका खुर्चीवरती तो दुसऱ्या राज्यातला शास्त्रवादक बसला आणि एका दुसऱ्या खुर्चीवर कोण बसलं? कालिदासाचे गुरु म्हणजे कोण? तो गांगुतेली बसला. त्याने मस्त भूक लागली तर दह्याचे गाडगे विडगे बांधून सोबत आला होता. मार मस्त फेटा विटा तुमच्यासारखे अगदी शुभ्र सफेद कपडे घालून मस्त बसला.
बसल्याबरोबर शास्त्रवाद सुरू झाला. मग त्या राज्यातील त्या माणसाने एक बोट वर केलं, याने 2 बोट वरती केली, त्याने 5 बोट वरती केली तर याने मुठच वर दाखवली. त्याने 7 बोट वरती केले, याने 7 बोट वरती केले, परंतु मध्ये ते कशी आडवी रेष वळली. मग त्याने असा इशारा केला, याने दयाचे गाडगे असे पुढे ठेवले. झाला शास्त्रवाद. समजला ना? समजला का? नाही समजला? मला नाही समजला, समजावून सांगते. असंच त्यांना समजला नव्हता. कोण? जे राजे होते ना तिथले, त्यांना समजला नव्हता. ते म्हणजे तुम्ही शास्त्रवाद केला पण आम्हाला काही समजलाच नाही. त्यावेळी दुसऱ्या राज्यातला तो जो शास्त्रवादाला आला होता तो म्हणला, मी तुम्हाला समजावून सांगतो, ते तुमचे कालिदासाचे गुरु आहे ना ते माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे असं मी मान्य करतो. तो म्हणे कसं काय रे बाबा, असं कसं? कारण राजाला माहिती होतं हा कोण आहे. कोण होता तो? कोण होता? हा, हे आहे एवढे जागी, तुम्ही झोपले. गांगुतेले. मग तो जो दुसऱ्या राज्यातला शास्त्रवाद करायला आला होता तो म्हटला, मी त्याला एक बोट वर करून म्हटलो का आपल्या या पूर्ण विश्वामध्ये ब्रह्म असे एक तत्व आहे, परंतु तो मला 2 बोट वर करून म्हटला ब्रह्म असे एकच तत्व नाही तर ब्रह्म आणि माया असे 2 तत्व आहेत. मग मी त्याला 5 बोट वर करून म्हटलो का या संपूर्ण जगामध्ये पंचमहाभूते आहेत. तो मला मूठ वर करून म्हटला पंचमहाभूते आहे हे खरं, ही वेगवेगळी आहेत परंतु ही एकत्र नांदतात, म्हणून त्याने मूठ वर केली. मग त्याने 7 बोट अशी वर केली होती. मग तो म्हणला का मी हे सांगायचं का या जगामध्ये 7 समुद्र आहेत. मग त्याने मला उत्तर दिलं 7 समुद्र आहेत परंतु मध्येच एक मेरू पर्वत आहे. मग मी त्याला इशारा केला कुठे आहे तो, कुठे आहे? त्याने घेतले आणि त्याचे गाडगेच पुढे ठेवले. काय तर ते दगी समुद्राजवळ आहे हे सांगण्यासाठी. परंतु हा खरा शास्त्रवाद नव्हता. आता हा त्याच्या दृष्टीने शास्त्रवाद असा होता. मग त्या राजाला घरी पाठवून देण्यात आलं. मग त्या राज्याच्या त्या गांगुतेल्याने विचारलं, राजाने, तुला शास्त्रवाद येत नाही, तू पहिला गलीने फिरून आलाय गांगुतेली, तू शास्त्रवाद कसा केलास? तो म्हटला जसं निकिताताई मोगमच कीर्तन करतात ना, मी तसाच मोगम शास्त्रवाद केला. तो म्हणला कस काय रे बाबा? तो म्हटला मला असं वाटलं तू एक बोट वर करून म्हटला का तुझा एक डोळा आंधळा आहे, मी तुझा दुसरा डोळा फोडू का? मी त्याला 2 बोट वर करून म्हटलं तू माझा एक डोळा फोडशील, मी तुझे 2 डोळे फोडीन. मग त्याने अशी 5 बोट वरती केले. मला वाटलं त्याने चापटच दाखवली का? मग मी अशी मूठ वर केली. तुम्हाला चापट मारशील का? बरं मी तुला एका बुक्कीतच खाली बसवतो. असेच लोक आहे ना आपल्याकडे. मग त्याने अशी 7 बोट वरती केली. तू काय 7 भाकरी खातो? हा. मग याने 7 बोट वर केले होते आणि मध्येच काय केली होती? आडवी रेष मारली होती. तो म्हणला हा मी 7च खातो पण तुझ्या बापाचं काही खात नाही. सकाळी 3:30 खातो, संध्याकाळी 3:30 खातो. मग म्हटलं कशा बरोबर खातो रे बाबा? मग मी त्याला म्हटलं मी दया बरोबर खातो म्हणून मी दयाची गाडगे पुढे आपटली. म्हणजे मला सांगा शास्त्रवाद कोणता खरा होता? हा जो आता सांगितला तो खरा होता. आधीचा खरा होता का? नाही. परंतु त्याला काय वाटलं हे कालिदासाचे गुरु आहे म्हणून हा असा शास्त्रवादी. म्हणजे कशावर कान चाललंय? मला एवढं सगळं सांगल्यानंतर तात्पर्य एवढंच का शास्त्रवाद काय सांगायचं याच्यातून का कालिदास घरी नव्हते परंतु कालिदासाच्या गुरुच्या नावाने हा शास्त्रवाद झाला. मग असंच परमार्थिक क्षेत्रातही भगवान परमात्मा जरी आपल्याला दिसत नसला तरी आपली सर्व कामं ही भगवान परमात्म्याच्या नावावर होत असतात. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो नामस्मरण करा, नामस्मरण करा. कसं करा तर सतत करा. मग तुकाराम महाराज म्हणतात का या नामस्मरणामध्ये मी एवढा विलीन झालोय का सगळा संसार मी सोडून भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात विलीन झालोय. कसा तर मी त्यांच्याच नामस्मरणात डुलत राहतो. आता तुमच्या आमच्यासारखे कसे डुलतात बरं असंच सांग. हा 2 प्रकारचे डुलणे असतात. कसे? 2 प्रकार समजलं जातं. एक असतं परमार्थिक क्षेत्रात डुलणं. कसं? जसं हरिपाठामध्ये आपण पावल्या खेळतो. जशी आता तुम्ही देवीचं विसर्जन करताना तुम्ही जसं
देवीची थाटामाटात त्यांचं विसर्जन करायला नेलं. ते म्हणतात परमार्थी क्षेत्रात डुलणं. परंतु अजून एक प्रकारचे माणसं डुलतात. कसे? हा, असे. परंतु ते काही कामाचं आहे का? अजिबात नाही. साधू संतांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे का मदिरा पिऊन काही उपयोग नाही. एक सुंदर असं एका लेखकाने लिहिलेलं आहे, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरिनाम का प्याला पीकर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. साधू संतांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे काय मदिरा पिऊ नका, तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात जे अमृत आहे ते प्या. त्याने काय होईल तर आपली जिंदगी सुखात जाईल. मायबाप हे काही नसतो. हे 4 दिवस शौक करायचे, पूर्ण जिंदगी बर्बाद करायची. काय होत असतं काही आणि काय नाही. काय भेटतं आपल्याला त्याच्यात? काय. म्हणून साधू संत म्हणतात का तुम्ही एवढं नामस्मरण करा का त्याच्या भजनामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये तुम्ही सतत डुलत राहा. परंतु मी सांगितलं ना, लोक अशी 2 प्रकारचे डुलतात. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते बरं का. एकदा आम्ही कीर्तनाला जात होतो बरं का. कीर्तनाला जात होतो. अजून काही माझ्याकडे 4 व्हीलर नाही म्हणून आम्ही बसने जात होतो. जसं मी आज सुद्धा संभाजीनगरहून इथं बसने आली. असंच जात होतो. आता तुमचा सर्वांचा आशीर्वाद असला तर कदाचित भविष्यामध्ये 4 व्हीलरही घेईन. वाटलंच तर एक तुम्हाला देते, पण तुम्हाला सर्वांना पुरणार नाही म्हणून दोन्ही मिस ठेवून घेते. जाऊ दे. मग आम्ही बसने जात होतो. बस स्टँडवर उभं होतो. आता बस कसं आपल्या मनाने चालते का? नाही चालत. मग उभं होतो बराच वेळ. तिकडनं 2 माणसं आली. फुल बर का, फुल. हा, असे डुलत डुलत येत होते. आले. माझे बाबा आणि मी होते. मग ते आले, आमच्या जवळ उभे राहिले. आता मी असेच कपडे घातले होते. आता समजतं ना तुम्हाला कीर्तनकार आहे म्हणून? नाही वाटत का? बरं जाऊ दे. मी वाटत नसेल परंतु त्यांना वाटलं असेल कदाचित, कारण ते दुसऱ्या डुलण्यामध्ये होते ना म्हणून. मग ते आले माझ्या जवळ आणि मला म्हणे तुमचं दर्शन घेऊ द्या, महाराज दिसतंय. मी म्हटलं बरं बरं. मग ते पित आले होते बरं का, आणि पितच येत होते. ते पिऊन आले होते आणि पित येत होते. हा, मग आले माझ्याजवळ. मी म्हटलं बरं बरं. त्याच्यातला एक कसं म्हणतो, तोंडात बिडी बरं का, आणि माझ्या पायावर वाकला. माझ्या पायाला चटका बसला म्हणून मी उडी मारली. तू का पागल आहेस का ग, मूर्ख आहे का? मी तुझ्या पाया पडायला आणि तू मला लाथा मारते. मी म्हटलं दादा मी तुम्हाला अजिबात लाथा मारल्या नाही, माझ्या पायाला चटका लागला म्हणून मी उडी मारली. तो म्हणला असं आहे का? याच्यातला दुसरा म्हणतो, आई तुला समजत नाही का रे, अशा पायात पडत असते का? त्यांच्या पायाला चटका लागला. त्याने तोंडातली बिडी काढली आणि मला म्हणे ताई एवढी बिडी पकडा मी तुमच्या पाया पडतो. मी म्हणलं हान माझ्या डोक्यात दगड. अरे बाबा कशाला पाया पडतो माझ्या? अशी हे व्यावहारिक क्षेत्रात डुलणं असतं. परंतु आपल्याला असं अजिबात साधू संतांनी सांगितलेलं नाही. तर साधू संतांनी आपल्याला सांगितलं आहे का भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात डुला. कसं तर असं का पाप पुण्याचा मळ आपल्या अंगातही लागणार नाही. तेच अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे आम्ही जागो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो 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 अग्निरूप, लागोने दीपा पाप पुन्हा सर्व सुख झालो, सर्व अलंकार, सर्व सुख झालो, सर्व अलंकार, लागोने दीपाप पुण्य
तेरे ना तेरे ना निर्भया तुझा तसे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार जोरदार टाळ्या वाजवा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेंदू पाप पुण्य अंगा सर्व सुखने आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. आपलं कीर्तन उशिरा सुरू झालं होतं म्हणून 10:15 10:30 सोडलं चालेल ना का झोपा आल्या नाही ना बर चालू द्या सकाळपर्यंत एवढं माझ्याकडून होणार नाही तुम्ही ऐकणार नाही 10:30 पर्यंत. एकदा आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ. विठोबा रखुमाई टाळी वाजवायची सर्वांनी. हार टाकायला एखादी लेडीज आहे लेडीज तर जाता जाता एवढंच सांगेन आपल्या आई वडिलांची सेवा करा. का तर आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो हाच आपला एवढा मोठा उपकार आहे आपल्यावरती का आपला पूर्ण आयुष्य त्यांच्याकडे देऊन दिला तरी हा उपकार फिटणार अजिबात नाही फिटणार. आई वडिलांची सेवा करा मायबाप. आई काय नाही करत आपल्यासाठी 9 महिने 9 दिवस आपल्याला आपलं एवढं ओझं घेऊन आपल्या गर्भामध्ये आपल्याला वागवते.
तरी आजकालच्या मुलांना त्यांचे उपकार अजिबात नाही. आई वडिलांची सेवा करा. आई काय करते आपल्यासाठी? आजकालची परिस्थिती सांगू, माँ की कोई भी बात कभी टाली नहीं जाती. माँ की कोई भी बात कभी टाली नहीं जाती. बर्तन मांज कर पाल लेती है 4 बच्चों को एक माँ. बर्तन मांज कर पाल लेती है 4 बच्चों को एक माँ, लेकिन 4 बच्चों से एक माँ कभी पाली नहीं जाती. 4 मुलं असून सुद्धा आजकालचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये राहत आहेत. ही सत्य परिस्थिती बरं का. आई आपल्यासाठी काय नाही करतो? आपल्यासाठी इतकं सारं करते तरी आपल्याला तिचे उपकार नाही, अजिबात नाही. कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई आई असते हो. आईची जागा आपल्या आयुष्यामध्ये कोणी नाही घेऊ शकत. ज्यांना आई वडील नाही ना त्यांना विचारा आईची किंमत काय. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याला आई वडील नाही ना त्याला विचारा आई वडिलांची किंमत काय. ज्याला आई वडील आहे त्यांना आई वडिलांची जाणीव होत नाही. आता माझी मामीच बर का, तिला आई नाही वडील नाही. दिवाळीला माझी आई जर तिथं आली ना माहेरी, माझी मामी इतकी रडती हो. तिला पाहून कसं तरी होतं. का तर आई वडील नाही म्हणून तिला जाणीव आहे आई वडिलांची. आता सर्व कथाकार सर्व काही म्हणतात बरं का, असं का बाकीच्यांचं गुणगान नारदाच्या गादीवर केलं नाही पाहिजे. पण मला तरी असं वाटतं ज्यांच्यामुळे आपण कीर्तनाच्या गादीवर आहे त्यांचं गुणगान करायला इथं काही वाईट नाही. मी तरी माझ्या प्रत्येक कीर्तनात आई वडिलांचं सांगत असते. मला मी 4-5 वेळेस असं ऐकलं का आई वडिलांचं जास्त नारदाच्या गादीवर बोलायचं नाही. परंतु मला तरी असं वाटतं मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच. आणि आई वडिलांचं या नारदाच्या गादीवर गुणगान करणं ही अजिबात वाईट गोष्ट नाही. आता आईला इतकं प्रथम स्थान देतात. सर्व कथाकार कविकार माझ्या आईला प्रथम स्थान देतात. परंतु वडिलांचं काय? सर्वांना आई दिसते. संध्याकाळी स्वयंपाक करून आपल्याला जेवू घालणारी आई सर्वांना दिसते. परंतु ते धान्य आणणारा आपला बाप कधी कोणाला दिसत नाही. दिवाळीच्या सणाला असो कोणत्या सणाला असो आई आपली तयारी करून देते हे सर्वांना दिसतं. परंतु ते नवीन कपडे आणून देणारा आपला बाप कधी कोणाला दिसत नाही. ते म्हणतात ना, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणी तरी जाणे. बाप नसतो कुणाच्या जाणी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. माझ्या बापाचं काय हो? माझ्या बापाला कधी कोणी विचारत नाही, काही नाही. तुटकी चप्पल घातलेली असो, फाटके कपडे घातलेले असो, काही केलं तर तो कोणाला दिसत नाही. माझी आई सर्वांच्या डोळ्यासमोर असते. ते म्हणतात डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे खुल्ले करून जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जो प्रेम करतो ना त्याला मात्र बाप म्हणतात. माय बाप बाप म्हणजे काय हो? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे आपल्या पाठीवरची थाप आहे. बाप म्हणजे आपल्या आयुष्याच्या पहिल्या शिडीपासून तर आपल्या शेवटच्या शिडीपर्यंत नेणारी पायरी म्हणजे बाप आहे. आपल्या आयुष्याच्या आईल तिरावून पैल तिरापर्यंत नेणारी नौका म्हणजे बाप आहे. आणि जो कितीही रागवला ना पण ज्याची माया अम्मा पेना तो म्हणजे माझा बाप आहे. तो म्हणजे माझा बाप आहे. माय बाप माझा बाप कधी कोणाला दिसत नाही हो, अजिबात नाही. आईचे आपण सर्व
आई आपल्याला असं म्हणत नाही मी की आईने आपल्यावर उपकार केले नाही. जेवढे आईचे आपल्यावरती उपकार आहे तेवढेच आपल्यावरती बापाचे उपकार आहे, आणि जेवढे आपल्यावरती बापाचे उपकार आहेत तेवढेच आपल्यावरती आईचे उपकार आहेत. का तर त्यांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण हे सर्व बघू शकतोय. आज तुम्ही आम्ही इथं आहे कशामुळं? आई बापामुळं. एवढे साधू संत महर्षी एवढे संत होऊन गेले काय? त्यांच्या आईने त्यांना जन्म दिला म्हणूनच ते आले ना. आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज पाहायला मिळाले कोणामुळं? त्यांच्या आई वडिलांमुळं. संत तुकाराम महाराज पाहायला मिळाले कोणामुळं? आई वडिलांमुळं. म्हणून मला तरी असं वाटतं आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. ज्या गर्भवती महिला असतात ना त्यांना आजकाल कशाचे डोळे लागतात? मुलतान मातीचे, अजून पाणीपुरीचे, अजून मुलतान माती. परंतु ज्या आधीच्या महिला होतात ना, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, तिने कोण घडवून गेलं एवढा? आपला जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज घडवून दिला. ती अशी करत होती का? अजिबात नाही. ज्या वेळेस शिवाजी महाराज पोटात होते ना त्यावेळेस तिला काय वाटत होतं? तिला कशाचे डोळे लागले होते माहितीये? तलवारीने युद्ध खेळायचे, घोड्यावर सवारी करायची, युद्ध खेळायचे, एवढे एवढे किल्ले चढायचे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही आपल्यात तेवढंच आहे आणि त्यांचा दरारा आजही आपल्यात तेवढाच आहे. त्यांच्या मार्गाने आपण चाललो ना तर काय नाही होणार. ज्या गर्भवती महिला असतात ना त्यांच्यासाठी माझं एक म्हणणं आहे, ज्ञानेश्वरी गीतेचा स्पर्श राहू द्या तुमच्या तळ हाताच्या 5 बोटाला. ज्ञानेश्वरी गीतेचा स्पर्श राहू द्या तुमच्या तळ हाताच्या 5 बोटाला, आणि आळंदीचे ज्ञानोबाराय आणि मुक्ताईनगरची मुक्ताई येईल तुमच्या पोटाला. ज्ञानेश्वरी गाथा वाचलं ना, मी म्हणत नाही तुम्ही वाचा, त्याला स्पर्श जरी केला ना तर तसे संतान आपल्या जन्माला येईल. आता आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, आणि जर चांगले संस्कार दिले नाही तर काय होईल? तर नाथ बाबा चांगल्याच प्रकारे सांगतात, मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा काळ बांधून देईल. आमची काय मागाईल, एका जनावरांनी आमची काय मागाईल. पिंगळा 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 मागवारे, बोलबोली तो बेटा पिंगळा मागवारी, बोलबोली मागवारी, बोलबोली तो बेटा पिंगळा मागवारे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान खोटे, लतिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा, 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 पिंगा ग बाई पिंगा. औगा औगा दागड निघाले, औगा डांगर निघाले, औगा डांगर निघाले, औगा दागड निघाले, डांगर निघाले, औगा डांगर निघाले, डांगर निघाले, औगा डांगर निघाले. आहा नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको नको घालू पिंगा, नको नको घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा.
नको घालू पिंगाली दान मागाया आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होई मनमे लागा देव करावो मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी वारी मल्हारीची वारी काय नाही होईल आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले नाही तर ही परिस्थिती येईल बर का. आता सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर मला इथलं नियोजन खूप जास्त आवडलं. कारण मी आल्या आल्या इथं पाहिलं ज्या वेळेस देवीची आरती घेतली तर देवीच्या आरतीच्या आधी ज्यांच्यामुळे देवळातले देव सुरक्षित आहे त्यांची आरती आधी घेतली ते म्हणजे कोण तर छत्रपती शिवाजी महाराज. याच आपल्या एका वागणुकीवरून आपल्याला कळते का या गावाची परंपरा काय नाही बघ. आणि ज्यांनी या नवरात्र महोत्सवाचं नियोजन केलं ते म्हणजे शिवप्रेमी मित्र मंडळ यांचे तर खूप खूप मनापासून आभार. असं नियोजन मी खरंच आतापर्यंत पाहिलं नाही बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप सुंदर प्रकारे नियोजन केलेलं होतं. आता देवी बसली म्हणल्यावर काही काही महिलांचं सांगू का तुम्हाला असे गाणे म्हणतात काय सांगू काय म्हणतात. चांदन चांदन झाली रात एक वीरेची पाहत होते वाट. हे काय गाणं झाले का संतांनी काही सांगितलं नाहीये का. किती सुंदर सुंदर वाङ्मय लिहिलंय. अरे 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 सांगू का तुम्हाला सांगू का. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो अंबा उभी कर ठेवली कटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटे हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. कसं वाटतं ऐकायला बरं. आणि ते कसं वाटतं चांदन चांदन झाली रात. आणि हे कसं वाटतं उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. तुम्हाला आधीच आवडला का ते चांदन चांदन ते आवडला. हे संतांनी लिहिलेलं वाङ्मय कसं आहे सर्वांना गोड वाटेल असं आहे. आता जाता जाता मला वेळ झालाय तुमचा परंतु जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण गुणगान करू. छत्रपती शिवाजी महाराज होते तरी कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत ते होते छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्यामुळे मी आज कीर्तनाच्या गादीवर उभी आहे ते होते छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्यामुळे कीर्तन श्रवणाला तुम्ही इथं बसलेले आहेत ते होते छत्रपती शिवाजी महाराज. कधी कुणापुढे झुकले नाही.
परंतु त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली बरं का. मासाहेबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. मासाहेबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. हा प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. माझा राजा ग शुभ राजा ग छत्रपती शिवाजी महाराज बसला घोड्यावरी. शुभ राजा ग बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. शुभ राजा बसला घोड्यावरी. माझे राजा होते तरी कोण? लोक प्रश्न विचारतात तुमचे राजे काय देव होते काय? तर नाही मायबाप, माझे राजे देव होते मी असं अजिबात म्हणणार नाही. परंतु ज्यांच्यामुळे आज देवळातले देव सुरक्षित आहे ना ते माझे राजे होते, ते माझे राजे होते. काय देतो आपण त्यांचं नाव? आजकालच्या मुलांनी 16व्या वर्षी आपल्या घराची जबाबदारी सांभाळल्या जात नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं. एवढ्या स्वराज्याची जबाबदारी एकट्या माणसाने घेतली, तो होता माझा शिवाजी महाराज. आजही त्यांच्या दराला आपल्यामध्ये काय निघतं का कोणाचं नाव? आता अजिबात नाही. आजकालच्या मुलांना मुलींना सांगेल आपल्याकडून आपल्या घराची परिस्थिती सांभाळल्या जात नाही, आपल्या आई वडिलांना सांभाळल्या जात नाही. त्या माणसाने एवढं स्वराज्य आपल्या हाती घेतलं होतं. आधीचे लोक होते ना ते पाठीवर गोण्या उचलून आपल्याला दाखवून दिलं का आपल्या पूर्ण शरीरामध्ये ताकद आहे. ते थोडे दिवस गेले. थोडे दिवस गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असे युद्ध केले आपल्या मनगटाच्या जोरावर. त्यांनी आपल्याला शिकवून दिलं का आपल्या फक्त मनगटामध्ये जोर आहे. तेच थोडे दिवस गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या मोठं संविधान आपल्यासाठी लिहिलं का त्यांनी आपल्याला शिकवून दिलं आपल्या 2 बोटांमध्ये एवढी ताकद आहे. मग आपण आता काय नाही करू शकत? आजकालच्या प्रत्येक गल्लीला नाव देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, परंतु आपण त्या रस्त्यावरती चालतोय का? अजिबात नाही. काय करावं लागेल आपल्याला त्या रस्त्यावरती चालण्यासाठी? तर माझ्या राजांनी काय केलं ते आपल्याला आधी इतिहास वाचून घ्यावा लागेल. काय केलं माझ्या राजांनी? एखादी मुलगी रस्त्याने जात असली ना तर ती माझी बहीण आहे. कोण? माझी बहीण आहे, माझी आई आहे, असं वागून ते चालले. आजकालचे पालक मुलींना कॉलेजला पाठवायला सुद्धा घाबरतात का? आजची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे मायबाप. टाळ आजकालची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रस्त्यावरती चालतोय का? त्या रस्त्यावर आपण जर चाललो ना आपलं आयुष्य हे सफल होऊन जाईल. त्यांचा इतिहास वाचला ना तर ते जेवढं आयुष्य जगले तेवढं आयुष्य आपण जगल्यासारखं वागा. त्यांनी एवढं आयुष्य त्यांचा इतिहास लिहिण्यामध्ये जेवढं केलं तेवढा इतिहास पासून आपल्याला तेवढं आयुष्य आपल्याला पार पडेल. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? हा काळ सुद्धा त्यांच्या हातात होता. कसा? शहाजीचा बाळ काळाचा काळ शिवनेरीवर जन्मला. शिवनेरीवर जन्मला माझ्या राजानं तोरण बांधलंय तोरण्याला. जय हो शिवबानं तोरण बांधलंय तोरण्याला.
बांधला तोरणाला माझ्या राजानं तोरण बांधला तोरणाला छत्रपती शिवाजी महाराज असे होते ज्यांनी आपल्या स्वराज्याला शिकवून दिलेलं आहे का जगायचं कसं. परंतु आज आपण त्यांच्या रस्त्यावरती अजिबात चालत नाहीये. मायबाप आपल्याकडून आपल्या आई वडील सांभाळले होत नाही तर आपला समाज कसा सुधरेल. समाज सुधारायचा म्हटलं तर आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यावं लागेल, तेव्हा कुठे आपला समाज सुधरेल. आणि आजकाल एवढी वाईट परिस्थिती आली आहे का ज्यांना आपल्या देशाचे अन्नदाते म्हणले जाते कोण. पहिलं शेतकरी आणि दुसरं सैनिक. का दोन्हीवरती अशी परिस्थिती आली आहे. शेतकरी सुद्धा एवढे कठीण परिस्थितीतून जाते कारण अर्धी शेती ही पाण्यामध्ये तुंबलेली आहे. आणि सैनिक सुद्धा आपल्यासाठी त्या बॉर्डरवरती दिवस रात्र तिथं कष्ट करत असतात, तेव्हा कुठे आज आपण इथं सुरक्षित आहोत. ज्या आई वडिलांची मुलं बाउंड्रीवरती लढत असतील त्यांना विचारा त्यांचा गर्व काय वाटतो. लोक म्हणतात का हो तुम्हाला 2 मुलं, एक बनवलं शेतकरी आणि एक दिला तिथे सीमेवरती पाठवून, काय केलं तुम्ही. त्यावेळेस आई वडिलांनी उत्तर द्यायचं असतं, एक म्हणजे शेतकरी ज्याने जर पिकवलंच नाही तर तुम्ही खाणार काय, आणि एक तो सैनिक आहे तिथं त्याने जर तिथं देशाचं रक्षण नाही केलं तर तुम्ही जगाल कसं. दोन्हीही आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे बरं का. म्हणून आपल्या मुलांना खूप मोठं बनवा. आणि आज आई वडिलांना वाटतं जे आपण आपल्याकडून झालं नाही ते आपल्या मुलांनी करावं. जे परिस्थिती आपण ज्या परिस्थितीतून गेलेलो आहोत ते आपल्या मुलांना भोगायला नको. म्हणून आई वडील आपल्याला खूप शिकवतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपणही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा. जाता जाता एवढंच सांगेल, आई वडिलांची सेवा करा, साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावर चला, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर चला, जसे आपले शूरवीर होते त्यांच्या मार्गावर चला. आजकालच्या मुलांना जर विचारलं ना अरे तुमचे आदर्श कोण, ते काय म्हणतात, पुष्पा. काय देतात. अरे मुलांनी जर सांगितलं ना छावामध्ये जो संभाजी महाराज आहे ना तो आमचा आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहे, तर समजून जा तुमच्या मुलांना चांगले संस्कार. आणि जर एखादा मुलगा म्हणत असल का पुष्पा आमचा आयडल आहे, काही खरं नाही, काही खरं नाही. आजकालच्या छोट्या छोट्या मुलांपासून ते एखाद्या मरायला टेकायला आलेल्या माणसापर्यंत अपेक्षा प्रत्येकाच्या असतात बरं का. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. तुम्ही एवढ्याशा पोराला विचारा, अरे बाबा तू लग्न करायचं का, म्हणता हा. तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं का, इथं आहे का कोणी बोलणार मुलगा, इकडे बाबा चल 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 लवकर चल रे बाबा, तुला काही खात नाही मी, ये दीदी इकडे ये ना. जाऊ द्या तुमच्या गावाची मुलं काही येत नाही, लग्नच करणं नाही वाटत ते, असं काही आहे का. पुढे आई दीदी इकडे ये बाई, चल चल लवकर. मोठ्यानं बोलायचं हा, घाबरू नका. तुझं नाव काय, जरा सांग त्यांना, बिना माहिती ऐकायला गेलं पाहिजे असं. काय नाव आहे तुझं. समीक्षा. कोणत्या क्लासला आहे तू, कोणत्या वर्गात आहे. 5वी. लग्न करायचं का तुला, नाही करायचं, काहून नाही करायचं, खरंच नाही करणार. खरं खरं तुला इथं कोणी काही बोलतंय का, हे सर्वांचे लग्न झालेले, हे काय बोलणार आहे तुला. हे यांची परिस्थिती सांग का तुला कशी आहे. हे घरी असले ना, आता कोणाचं उदाहरण घ्या, घरी असलं का ते इथं आल्यावर आपल्याला काय म्हणतात माहिती का,
माझ्या बायकोच्या पुढे मी काहीच ऐकत नाही. माझी बायको मला काल म्हणली, अहो तेवढे कपडे धुवून घ्या बर का. मी म्हटलं तुझ्या मनाने वागू काय मी, तू म्हणशील तसंच यावेळेस माझं चालन. मी आधी भांड्या घसणार नंतर कपडे धुणार अशी. मग आता सांग तू लग्न करायचं का, हो का नाही खरं सांग. अशी लाजली हो तुम्हाला म्हणून सांगा ना. ते एवढ्या एवढ्या मुलांपासून अपेक्षा असतात तर म्हाताऱ्या माणसापर्यंत बरं का. चला असो. आता यांनी सर्वांनी जीव तोडू तोडू इथं गायन केलं. यांनी एवढा जीव तोडू तोडू पखवा जाजवला आणि मी केव्हाची बोलते. मग तुम्ही का फक्त ऐकायला आले इथं. चला मग आता मस्त दोन्ही हात उंच करा अशी. ज्याला असतील त्याने करा, ज्याला नसतील त्याने खालीच राहू द्या. हा अशी वरती करते. चला हा पण येऊच्या आधी राहू द्या यांना असं म्हणायचंय बरं का सर्वांनी मोठ्याने. हा आता तुम्ही थोडासा आराम करा. आता पाहू द्या यांना. इंद्रायणी काजल बी बोले श्री मुक्ताई माऊली. म्हणा म्हणा मोठ्यानं. आवाज नाही तापी मैया काजल भी बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूमि का कन कन बोले श्री मुक्ताई माऊली. ज्ञानोबाराया याच्यामध्ये येता अवकाश. अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असाच अभंगाचा अर्थ असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही. जे गुरुवर्यांनी बुद्धी दिली, हरिभक्त परायण गुरुवर्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार विजयाताई महाराज बनसोड, तसेच हरिभक्त परायण गुरुवर्य रामेश्वरजी महाराज शिंदे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्व श्रोतेजनांच्या आशीर्वादाने जशी मुक्ताई मातेने बुद्धी दिली तसं मी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुमची सर्वांची मुलगी म्हणून मला जे काही चुकलं हुकलं असेल ते माफ करा. जे बरोबर असेल ते गुरुवर्याचं, जे चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष. तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. तुम्हाला एक मुलगी असेल, मला दुसरी समजा, दोन असतील तिसरी समजा, काही नसेल तर मला दत्तक घेऊन टाका बरं का. पण माफ करा काही चुकलं असेल तर. आता ज्यांनी मला बुद्धी दिली त्या साधू संतांचं आपण एकदा भजन करू आणि इथंच आपल्या ज्ञानेश्वरा
बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध